संभाजीनगरमध्ये शांतता रॅलीसाठी मनोज जरांगे दाखल झालेले आहेत। जरांगे पाटील, एकीकडे ही सगळी गर्दी आहे, आजचा तर अल्टिमेटमचा शेवटचा दिवस होता, अजूनही आशा आहे का पुढच्या काही घंट्यावर आशा उरली सरकार? नाही, आजचा दिवस त्यांचा आहे, दिवस रात्र त्यांची। आमचा पहिल्या टप्प्यातला समारोप आहे, पुऱ्या राज्यात आम्ही दौरे करणार आहे, पुऱ्या राज्यातला मराठा पुन्हा खरबडून जागा झालेला आहे। हे फक्त सरकारला एकच म्हणणं आहे माझं की तुमच्या घरातली आई बहीण हिला आम्ही आई बहीण मानलो, ती जर रस्त्यावरती एखाद्या मागणीला आली तर तुम्हाला किती त्रास होईल। माझे लाखाच्या संख्येनं गोरगरीब माता मावल्या, लाखोच्या संख्येनं रस्त्यावर आहे, तुम्हाला कशी दया येत नाही? तुम्ही आज राजा आहे, तुमच्याकडे पालकत्व आहे, आज सरकारमध्ये तुम्ही आहे, तुम्हाला थोडी तरी लाज वाटायला पाहिजे। एवढ्या मोठ्या माता मावल्या रस्त्यावर जर उतारल्यात तर आपल्यासाठी ही अपमानाची बाजू आहे, शर्मीची बाजू आहे। तुमचं आता वेगळं राजकीय अस्तित्व किंवा राजकीय दबाव आणल्याशिवाय सरकार वटणीवर येणार नाही असं काही मत आहे तुमचं? आपण कधी दबाव आणलाच नाही, छगन भुजबळ सारखं काम नाही करत आपण। ओबीसीचे पडेल फाडेल सगळे गोळा करायचे, भांडणं लावून द्यायचे, जातीवाद तयार करायचा। ज्या मराठ्यांनी 25-25 वर्ष त्यांची शान वाढली त्यांनीच माझ्या पवित्र मराठ्यांना डाग लावला जातीवादी आहेत म्हणून। इथून मागं पडले नाही का तुम्ही? त्यावेळेस नाही का डाग लावता आला? आता काय कोणत्या मराठ्यांनी मतदान नाही केलं तुम्हाला? गुन्हे गोविंदांनी चाललंय, चालू द्या, कारण छगन भुजबळचं ऐकून पुरं वाटोळं होईल आणि तो वाटोळं करील गोरगरीब ओबीसीला, गोरगरीब मराठ्याला भोगावं लागेल। हे असतानाच एकीकडे लक्ष्मण हाके म्हणतात की जर अध्यादेशाची अंमलबजावणी झाली तर आम्ही मुंबई जाम करू, तसा एक लक्ष्मण हाकेंनी तसा इशारा दिला। मी म्हणतो ना त्यांना, मी उत्तर देत नाही, त्यांना विरोधकात मानला नाही, ते सगळं छगन भुजबळ करतोय। जाम केली का नाही केली का आम्हाला काय करायचं, करी ना रोज जाम। त्यांच्या आंदोलनामागे भुजबळच आहे। अरे त्याच्याशिवाय पानं घालू शकत नाही, सगळं धनगर बांधवांची ओरड बघा सामान्यात काय आहे। माग ना म्हणा त्याला, छगन भुजबळ माग ना म्हणा, एसटीतून आरक्षण माग म्हणा, माग म्हणा, मराठी पाठीपाठी त्याच्या माग म्हणा, माग बरं म्हणा। अरे राजकारणी आहे, धनगर बांधवांनी समजून घेतलं पाहिजे, ते छगन भुजबळ राजकारणी। आपण जर बघू शकत असाल तर मनोज जरांगे यांनी सरकारनं आजच्या दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे, त्यामुळे सरकारकडे आजचा दिवस शिल्लक आहे आणि पुढची दिशा येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट करेल असं त्यांचं म्हणणं आहे। आपण बघू शकत असाल तर ठिकठिकाणी महिलांकडून त्यांचं ऑप्शन होताना दिसत आहे। कॅमेरामॅन धनंजय दानुटेसह रवी मुंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। तर माझा मिनिटेमध्ये आता वेळ झालेली एका छोट्याशा ब्रेकची, कुठेही